नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अप्रतिम दमदार असे भाषण बघणार आहोत. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय भवानी, जय शिवाजी. माननीय अध्यक्ष, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, महान योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी स्मृतींना अभिवादन करण्यासाठी. शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहासातील एक राजा नव्हे, तर धैर्य, दूरदृष्टी, न्याय आणि स्वाभिमान यांचा जिवंत विचार होता. डोक्यावर माती पायात काटे असताना, डोक्यावर माती पायात काटे असताना स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले, तो एक राजा नव्हता, तो एक युग होता, तो एक युग होता. महाराजांनी अतिशय लहान वयात अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. बलाढ्य शत्रूंशी लढताना त्यांनी तलवारीपेक्षा बुद्धी, नीती आणि माणुसकी यांना अधिक महत्त्व दिले. तलवार हातात होती पण क्रूरता नव्हती. सत्ता मिळाली पण अहंकार नव्हता. म्हणूनच आजही शिवाजी महाराज फक्त इतिहासात नाहीत, प्रत्येक मराठीच्या रक्तात आहेत. महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य होते. स्त्रियांना सन्मान, शत्रूलाही न्याय आणि धर्माला संरक्षण हा त्यांच्या कारभाराचा आत्मा होता. धर्म, न्याय आणि स्वाभिमान या तिन्हींचा जिथे संगम, धर्म, न्याय आणि स्वाभिमान या तिन्हींचा जिथे संगम, ते म्हणजे शिवरायांचे स्वराज्य, ते म्हणजे शिवरायांचे स्वराज्य. आजच्या तरुणांनी महाराजांकडून एक गोष्ट नक्की शिकली पाहिजे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठी ठेवायची आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. शेवटी एवढेच म्हणेन, जो मस्तक झुकवतो तो गुलाम होतो, जो अन्याय सहन करतो तो हरतो, पण जो शिवरायांचा विचार जगतो तो खरा विजेता ठरतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंदवी स्वराज्य. धन्यवाद.